नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या केवळ अस्थिरताच नाही आहे, तर एक खोल आणि अविश्वासाची दरी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर श्री शरद पवारांसारखा जाणकार आणि मुरलेला नेता कधीच उगाच किंवा काही कारण नसताना कधीच बोलत नाही किंवा कुठलीही कृती करत नाही. त्यांची प्रत्येक कृती ही जाणीवपूर्वक आणि दूरगामी विचारांची असते. आज आपण या घडामोडींवर काही महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहोत, जे तुम्हाला नक्कीच आवडतील. कारण हे केवळ माहितीपूर्ण नाही, तर विचार करायला भाग पाडणार आहे. हे केवळ निकराची लढाई नाही आहे, तर एक रणनीतिक खेळ आहे, ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना ज्यांनी ज्यांनी कमी लेखलं त्यांच्यापेक्षा ते कितीतरी पुढे असल्याचं आपल्याला दिसतंय. चला तर प्रथम समजून घेऊ की शिंदे यांच्या राजकीय कृतीमधून नेमकं त्यांना काय साध्य करायचंय. जे राज ठाकरे, छगन भुजबळ, नारायण राणे ही यादी तर खूप लांब आहे. ह्या नेत्यांना सुद्धा शिवसेना किंवा इतर पक्ष फोडण्याच्या प्रयत्नांना अपयश आलं, पण शिंदे यांनी ते करून दाखवलं. शिंदेंनी शिवसेना फोडली आणि फोडूनही दिमाखात सत्तेमध्ये परतले. आता हे कसं शक्य झालं? कारण शिंदे यांचं राजकारण केवळ भावनिक नाहीये, तर व्यावहारिक आणि रणनीतिक आहे. त्यांना नेमकं काय करायचं, कसं करायचं आणि त्यातून काय साध्य करायचं ही कला शिंदेंना अवगत आहे. आणि आता जेव्हा शरद पवारांनी 2 गुगल्या फेकल्या, एक राहुल गांधींना पूर्ण समर्थन देणारे आणि दुसरी 2 लोक मला भेटले आणि 288 पैकी 160 जागा मॅनेज करू असं सांगितलं, तेव्हा हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. पवार साहेबांच्या राजकीय विश्वासार्हतेवर भाजप नेते बोलायची गरज नाहीये, कारण महाराष्ट्राला जे समजायचं ते समजलंच आहे. पण या विधानांमागे काय आहे? पुरावे नसतानाही अशा प्रकारची गुगली फेकणं ही पवारांची जुनी शैली आहे. विरोधकांना संभ्रमात टाकणं आणि स्वतःला केंद्रस्थानी ठेवणं. खरं तर अशी माहिती मिळाल्यानंतर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करणं ही त्यांची जबाबदारी होती, पण ते नेहमीप्रमाणे अस्पष्ट राहिले. कोणीतरी 2 लोक ही केवळ चर्चा निर्माण करतं, पण सत्य उघड करत नाही. हे दाखवतं की राजकारणामध्ये शब्दांचा खेळ किती धोकादायक असू शकतो. आणि तुम्ही आणि मी सगळे यातून काय शिकतो? आता या सगळ्यातील सर्वात रोचक भाग पवार साहेबांचं हिंदीतलं विधान. शिंदे यांच्याबाबत असं होतं, म्हणजे प्रश्न असा होता की शिंदे साहेब दिल्लीत 3 दिवसांपासून थांबले आहेत, तुम्हाला काय वाटतं? त्यांचं उत्तर, एकनाथ शिंदे कम बोलते हैं और वो जो बोलते हैं उसका आखिरी तक पता नहीं चलता. तो हमें आशा है कि उनकी आगे की राजनीति क्या होगी इसके बारे में हमें जल्द ही पता चलेगा. हे विधान फार महत्त्वाचं आहे, कारण यात महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाचा सार दडलेला आहे. शिंदे यांच्या मनात खतखत आहे, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी कारभार हातात घेतल्याबाबत. आपल्याला आठवत असेल, कल्याण डोंबिवलीच्या प्रचारामध्ये शिंदे यांनी फडणवीसांविरोधात खुलेआम बोलून राजीनामा देण्याची भाषा केली होती. हे केवळ क्षणिक राग नव्हता, तर दीर्घकाळाची अस्वस्थता आहे. म्हणजे शिंदेंच्या या अस्वस्थतेबद्दल तुम्हाला काय वाटतं? राजकारणामध्ये अशा प्रकारच्या भावना कशा बदल घडवतात हे पाहण्यासारखं आहे. शिंदे यांची ही अस्वस्थता कुठून येते? उद्धव ठाकरेंनी विधान परिषद निवडणुकीमध्ये रणनीती ठरवताना आदित्य ठाकरेंशी चर्चा केली, पण शिंदे यांना बाहेर ठेवलं. हा अपमान होता, जो ठाण्यातून वसई, सुरत आणि गुवाहाटीपर्यंत पोहोचला आणि 50 खोकेंच्या नॅरेटिव्हमध्ये सत्ता उलथवली. पवार साहेबांचं निरीक्षण बरोबर आहे. शिंदे कमी बोलतात, पण बोलतात तेव्हा करतात. त्यांची शैली हीच आहे की कमी शब्द जास्त कृती, आणि आता हीच कृती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवं वळण आणू शकते. हे तुम्हाला उत्सुक करत नाही का? कारण तुम्हाला आठवतं का मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील दगडफेकीची घटना? आपण जर महाराष्ट्राचं राजकारण अतिशय बारकाईने पाहिलं आणि हे विश्लेषण निपक्ष म्हणजेच कुठल्याही पक्षाची बाजू न घेता जर बघितलं, तर त्या घटनेनंतरची पहिली राजकीय प्रतिक्रिया पवार साहेबांची होती. ते स्वतः जरांगे यांच्याकडे पोहोचले, रोहित पवारही गेले होते. हे केवळ समर्थन नव्हतं, तर आंदोलनाला हवा देणं होतं. परिणाम, आंदोलन चिघळलं, मराठा आरक्षणाचा मुद्दा उफळला. शिंदे मुख्यमंत्री असूनही बदनामी फडणवीसांची झाली, कारण ते गृहमंत्री होते. सोशल मीडियावरती फडणवीस आणि त्यांच्या पत्नीविरोधात आक्षेपार्ह टीका झाली. कॅरेक्टर असासिनेशन, आणि हे सर्व शिंदे यांना सोयीचं होतं. जरांगे यांनी शिंदे किंवा पवारांवर टीका केली नाही, पण फडणवीसांवर हल्ला झाला. शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी निजाम राजवटीच्या नोंदी गोळा करून पुस्तक काढलं. हे दाखवतं की ते मराठा नेता म्हणून एक ओळख निर्माण करत आहेत, जी शिवसेनेमध्ये हिंदुत्वाच्या पगड्यामध्ये त्यांना मिळाली नव्हती. बाळासाहेब ठाकरेंनी चंद्रकांत खैरे किंवा कल्पना नरे यांच्या जातीबाबत म्हटलं होतं, जात नव्हे तर शिवसैनिक महत्त्वाचा. पण शिंदे आता जातीय राजकारणामध्ये मुरले आहेत. हे बदल तुम्हाला कसे वाटतात?
राजकारण किती लवचिक असतं आणि या ठिकाणीच येते पवार शिंदे यांच्या संबंधाचा रोचक भाग. 2024-25 मध्ये त्यांच्या अनेक भेटी झाल्या. 22 जुलैला मराठा ओबीसी आरक्षण, दूध उत्पादक, साखर कारखान्यांवर चर्चा, 3 ऑगस्टला वर्षा निवासवर पुन्हा भेट, फेब्रुवारी 2025 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये पवारांनी शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन जाहीर कौतुक केलं. संजय राऊतांनी किती गदारोळ केला, पण पवारांची शैली हीच, स्टेजवर कौतुक आणि मागे रणनीती. देवेंद्र फडणवीसांबाबतही असंच केलं. हे दाखवतं की पवार आणि शिंदे यांच्यात संवादाची धारा कायम आहे. हे तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का? तर प्रश्न असा आहे, शिंदे नाराज असतील तर भविष्यात पवारांची एनसीपी आणि शिंदे शिवसेना एकत्र येऊ शकतात का? आज दिसत नसलं तरी शक्यता नाकारता येत नाही. पवारांनी शिवसेना, काँग्रेस, एनसीपी एकत्र आणलं, मग शिंदेंबरोबर का नाही? महाराष्ट्रात काहीही शक्य आहे, पण इथे मला असं वाटतं की शिंदे शिवसेनेत आलेले नेते विचारधारेने बांधलेले नाही आहेत, ते सत्तेसाठी आलेले आहेत. संदीपान भुमरे यांच्या 2000 कोटींच्या जमिनीच्या आरोपांपासून संजय शिरसाट, तानाजी सावंतांच्या भ्रष्टाचारापर्यंत हे सर्व सत्ता आणि पैशासाठीच. जर शिंदे यांचा वेगळा विचार केला तर हे नेते, ज्यांची भाजपशी स्पर्धा आहे, हे पहिल्या गाडीने भाजपमध्ये जातील. दुसरं म्हणजे शिंदे यांना माहिती आहे की भाजप केंद्रीय यंत्रणांचाच म्हणजेच ईडी आणि अजून इतर गोष्टींचा गैरवापर करतो. त्यांच्या चिरंजीवासह नेत्यांना नोटिसा आलेल्या आहेत, म्हणून सत्तेत बाहेर राहून पाठिंबा देणं हा पर्याय वाटला तरी सहकारी तयार होणार नाहीत. जेव्हा फडणवीसांनी शपथ घेतली तेव्हा शिंदे मंत्रिमंडळामध्ये सामील होणार नव्हते, ते शेवटच्या क्षणी झाले. हे दाखवतं की त्यांच्या मनामध्ये आंदोलन आहे. तर मग शिंदे काय करतील? माझं उत्तर आहे, योग्य वेळेची वाट पाहतील. त्यांच्यातल्या पेशन्स बघता ते तेच करतील. लोकसभेनंतर विधानसभेत भाजप मित्र पक्षांना इतकं यश मिळेल असं कुणाला वाटलं होतं का? त्यात शिंदेंचा मोठा वाटा होता. त्यांनी तिजोरी रिकामी करून प्रशासन कोलमडवलं, पण क्रेडिट मिळालं नाही. आता ते क्रेडिट मागतील किंवा वाट बघतील आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा बदल झालेला असेल. शिंदे आणि पवार एकत्र येऊ शकतात का? किंवा ज्यांच्याशी दुश्मनी आहे म्हणजेच छगन भुजबळांसारखे नेते, त्यांच्याशी ही मैत्री होऊ शकते. बाळासाहेबांनी भुजबळांना घरी बोलावून स्नेहभोजन दिलं होतं ना. राजकारणामध्ये, युद्धात आणि प्रेमात काहीही शक्य आहे. हे तुम्हाला एकंदरीत कसं वाटतं? कमेंटमध्ये नक्की तुमचे विचार कळवा. आणि आजचा मुद्दा तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.